माझं नाव संपत गणपती शिंदे, राहणार धारूळ, तालुका जिल्हा धाराशिव. मी माझ्या मुलाला ॲक्सिडेंट झाला, अगर काय हाणामारी झाली म्हणून मी कोल्हापुरी गावी गेलो होतो. त्या ठिकाणी तो मुलगा माझा बेशुद्ध अवस्थेत होता. म्हणून मला तिथल्या CPRला मी घेऊन गेल्यानंतर आमचे पै पाहुणे CPRला घेऊन गेले ते तिथले. मग तिथं 3 दिवस झालं तर त्याचा काही इलाज केलेला नव्हता. त्या वैतागाने मी सोलापूर येथे इलाज होतोय आणि केडबा चौक यशोधर हॉस्पिटल या चौकामध्ये या ठिकाणी हॉस्पिटल आहे असं म्हणून समजल्यानंतर मी माझ्या मुलाला इथून घेऊन आलो. तिथून कोल्हापूरवरनी घेऊन आलो मी. तरी मला त्यांनी काय बोलले, आता इथं सहा तारखेला 6:30 वाजताच्या सुमारास मी केडबा चौकात यशोधर हॉस्पिटलमध्ये पोचलो. तरी त्यांनी मला म्हणले, आता इथं बघितलं, ट्रेचर आणलं बाहेर, पेशंट बघितला, गाडीचा नंबर बघितला की त्यांनी ओळखलं. म्हणले हे लांबून पेशंट आलं, इथलं पेशंट नाही. आणि म्हणले इथं काय सध्या नाही म्हणले सुविधा, आणि तुम्ही खालच्या यशोधर हॉस्पिटलला चला म्हणले. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या सिस्टर बसवले आणि मला त्या हॉस्पिटलमध्ये हैदराबाद रोड कार्ड आहे म्हणले, चला म्हणले तिथं. आणि मला तिथं घेऊन गेले आणि तिथं पुन्हा माझं पेशंट बघितलं आणि ट्रेचरवर काढून आतमध्ये नेलं. ज्यावेळेस मला माझं पेशंट नेलं त्यावेळेस मला म्हणले, पहिलं स्टार्टला म्हणले ज्या ठिकाणी आतमध्ये जिथं CT स्कॅन करतात, जिथं MRI आणि एक्सरे काढतात त्या ठिकाणी नेलं ट्रेचरवर. आणि तिथून मला बिलिंग टेबलला बोलवलं. म्हणले इथं 22,000 भरा म्हणले, सगळ्या CT स्कॅनचं, MRIचं आणि ECG करायची म्हणले. मी पैसे भरलो तिथं. पुन्हा तिथं पैसे भरले की नंतर म्हणले बिलिंग काउंटरला जावा म्हणले आणि तिथं 20,000 भरा म्हणले. मी बिलिंग काउंटरला गेलो आणि 15,000 माझ्यापाशी राहिले, तेवढे पैसे भरले. त्याच्यानंतर मला पुन्हा दुसऱ्या दिवसापासून तुमचं ऑपरेशन सुरुवात होईल म्हणून त्यांनी बोलले. मग मी म्हणून ऐकलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ज्या दिवशी नेलं त्या दिवशी ICUमध्ये टाकलं. 1.5 दिवस ते 2 दिवस ICUमध्ये माझ्या मुलाला. आणि तिसऱ्या दिवशी ऑपरेशनला त्यांनी घेऊन गेले. म्हणजे टोटल खर्च किती? आणि टोटल खर्च मला सगळा मिळून पहिलं मी 3-3.25 लाख भरले. आता माझं पेशंट जवळजवळ 6 तारखेपासून ते आता 18 तारखेपर्यंत पेशंट तिथंच आहे माझं. आणि आता मला म्हणते डिस्चार्ज दिला 2 दिवसाखाली, तर मला म्हणले 1,83,000 भरा म्हणले. मी म्हणलं माझ्याकडे काही एवढे पैसे नाहीत म्हणलं. आणि मेडिसिनचं सध्या मला प्रत्येक ठिकाणी 2,000 रुपये मेडिसिन, तिथं 2,000 रुपये भेटलेलं असलं तर बाहेर 600 रुपयाला मेडिसिन भेटते. 5,000चं मेडिसिन असलं तर तिथं कमीत कमी बाहेर 1,500 ते 1,200 रुपयाचं मेडिसिन आहे. मोफत उपचार होईल असं वाटलं होतं मला? मोफत उपचार होईल म्हणून मी तिथपर्यंत गेलो होतो. पण मोफत उपचार मला समजलं की पुन्हा त्या यशोधरामध्ये आहे. पण मला तिथल्या लोकांनी मला आणि सिस्टरनी गाडी नंबर, माझा गाडी नंबर आहे गाडीचं, पुन्हा तिथले ड्रायव्हर आहेत, ड्रायव्हरला त्यांनी म्हणले लगेच तिकडं चला म्हणून मला अशा पद्धतीनं त्यांनी त्या हैदराबाद रोडच्या यशोधर हॉस्पिटलला नेलं. आता तुम्ही किती भरला पैसे? आता मी जवळजवळ 3,06,000 का 6,000 रुपये आहेत माझ्या अंदाजे. तिथं उपचार थांबवलाय का चालू आहे? आता 4 दिवस झालं उपचार म्हणले, डिस्चार्ज केला म्हणले आणि उपचार त्यांचा चालू नाही. गोळ्या देतात काय तर म्हणले, हे गोळ्या घ्या आणि घेऊन जावा पेशंट म्हणले. मी म्हणलं माझ्याकडे बिल भरायला पैसे नाहीत म्हणलं. आता मी ह्याच्या पुढे काय करू? आणि मला ही प्रश्न पडला आहे. आतापर्यंत मी जेवढे माझ्यापाशी होते तेवढे पैसे आणि माझ्या मंडळीच्या गळ्यातलं मोडून, घरचे बैल म्हशी विकून मी माझ्या जेवढे कामाचे मजुरीचे पैसे ठेवले तेवढे माझ्या मुलाला सगळे संपवलेत. ह्याचा मला व्यवस्थितपणे सगळ्या तिथं किती लोकांची तक्रार आहे? तिथं बऱ्याच लोकांची तक्रार आहे. आमच्या इथलं परमिशन नाही म्हणतात, बाहेरनं आणायचं मेडिसिनला परमिशन नाही म्हणतात. मी म्हणलं का परमिशन नाही मेडिसिन आणायचं? तर नाही आम्हाला अलाउड नाही म्हणले, बाहेरनं कुण्याच रिलेटिव्हने बाहेर जायचं नाही औषध हे मेडिसिन घेण्यासाठी. ज्या ठिकाणी 12,000चं मेडिसिन तिथं देतात त्या ठिकाणी बाहेर कमीत कमी ती मेडिसिन 3,500 पावणे 3,000पर्यंत मेडिसिन होतं आहे. आणि त्यांचं 12,000-12,500 मेडिसिन होते. आज माननीय सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना या ठिकाणी भेटून आम्ही यशोधरा हॉस्पिटलमध्ये जे चाललेला काळा बाजार आहे, जे काय
गैरसमज करून देऊन यशोधराव हॉस्पिटल केडबाई चौक या ठिकाणी हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि धर्मदायक हे आहे हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार किंवा कमी खर्चात उपचार होईल म्हणून अनेक लोक परगावाहून पर जिल्ह्यातून या ठिकाणी येतात. परंतु हा जो हॉस्पिटलवाले आहेत या हॉस्पिटलवाल्यांनी एवढं मोठं सिस्टम लावून ठेवलं आहे की ते दुसरी शाखा हैदराबाद रोड या ठिकाणी यशोधरा हॉस्पिटल या नावानेच काढले आणि आमचं उपचार चला तिकडं करतो तुमचा उपचार ह्या ह्याच्यामध्ये म्हणून तिकडं घेऊन जातात. लोकांच्या बाहेर जिल्ह्यातून लोक येतात त्यांना घेऊन जाऊन पैशाची उकळपट्टी करतात. खरोखर यशोधरा हॉस्पिटलच्या जे काही चाललेला प्रकार आहे अत्यंत खरंच म्हणजे म्हणतात ना म्हणजे गोरगरीब लोकांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू आहे. काही गुंडाला त्या ठिकाणी ठेवून जे बॉन्सर लोक आहेत त्या बॉन्सर लोकांना ठेवून जर असे गोरगरीब लोक शेतकरी लोक तिथं जाऊन त्यांनी जर जाब विचारला तर ह्यांना धमकवण्याचं काम करतात. ह्यांना सांगतात चला बाहेर हे करा ते करा म्हणून म्हणजे खरोखर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं काम चालू आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा GR असताना महाराष्ट्र शासनाचं पत्र असताना की महाराष्ट्र शासनाचं असं पत्र आहे तुम्ही मेडिसिन कुठूनही म्हणजे औषधे कुठूनही घेऊ शकता. कुठल्याही हॉस्पिटलच्या बाहेरून मेडिकल स्टोअरमधनं औषधं घेण्याचा अधिकार प्रत्येकाला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे. पण महाराष्ट्राच्या शासनाच्या पत्राची अंमलबजावणी मात्र त्या ठिकाणी होताना दिसत नाही. जे मेडिसिन औषधं 1000 रुपयामध्ये बाहेर मिळतात तेच औषधं त्या ठिकाणी आतमध्ये 4,000 5,000 म्हणजे तिप्पट चौपट दामानं घेतले जाते. आणि या यशोधराचे चेअरमन त्यांच्यावर अनेक तक्रारी आता मध्यंतरी यावेळी वरून उडी मारून एक जण मृत्यू झाला अशी घटना आपल्यासमोर समाज माध्यमातून समोर काय आली. परंतु त्याचं काय झालं प्रकरण या सखोल चौकशी होऊन यांना समाधान संपत शिंदे हा राहणार कोल्हापूरचा आहे. यांनी या ठिकाणी 6/6/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता 6च्या दरम्यान हे हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल आहे म्हणून यांनी त्या ठिकाणी उपचारासाठी गेले. तिथं गेल्यानंतरनं त्यांना सांगण्यात आलं की इथं आमचं सर्व जे काही उपाययोजना आहे ते त्या हॉस्पिटलमध्ये चला म्हणून त्यांना नेण्यात आलं आणि तिथं जाऊन ट्रीटमेंट चालू केलं. जवळपास यांचं 4.5 लाख रुपये बिल केले. आता हे गोरगरीब लोक कुठून भरणार पैसे. आणि माननीय सोलापूर धर्मदायक आयुक्तांना यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे की आम्हाला महात्मा फुलेच्या योजनेमधून या ठिकाणी खर्च मिळावा म्हणून. त्यांना ते मान्य नाही. त्यांना फक्त मान्य आहे ते पैसे द्या आणि इथं कुणा काही चालणार नाही फक्त पैसे द्या अशा आरेरवीची यांना भाषा केली जाते. यांना पैशासाठी तगादा लावला जात आहे आणि मेडिसिन त्या ठिकाणीच घेतलं पाहिजे हे त्यांचं नियम अटी आहे. हे चुकीचं आहे. आज माननीय जिल्हा उपाधिकारी यांना आम्ही भेटून सविस्तर त्यांना आम्ही माहिती दिली. आज सगळं पत्र या ठिकाणी आम्ही निवेदन दिले. तर आमची अशी मागणी आहे या खरोखर या हॉस्पिटलची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने उद्या 11 ते 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. तरी माझ्या सर्व या ठिकाणी ज्याला त्रास होतील त्यांना या ठिकाणी आव्हान आहे माझं की आपण या आंदोलनामध्ये सहभाग व्हा. प्रत्येकाच्या या आरोग्याची समस्याच्या नावाखाली हे लोक खूप मोठ्या प्रमाणात लूटमार करतात ते आपण थांबवण्याचा एक प्रयत्न आपला सुरू आहे. आणि सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो आपण संबंधित जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल असतात त्या मेडिकलमध्ये औषधं घेण्याची गरज नाही. हे आवाजं सव्वाभावानं जास्त दरानं विकतात. तुम्हाला जर काही अडचण असेल तर आमच्याकडे संपर्क साधा. आपलं महाराष्ट्र शासनाचा असा GR आहे तुम्ही आपल्या पसंतीच्या स्टोअरमधून कुठूनही 2 पैसे उरतील अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. याला कोणीही बंधनकारक नाही. जर असं काय घडत असेल तर आमच्या संघटनेकडे तक्रार करा.